मागे बघा महिला इथे उपस्थित आहे। जवळजवळ 8 ते 10 हजार महिला पुरुष गर्दी करून उभे आहेत। हेच आमचं या विजयाचं गमक आहे। आमचा विजय निश्चित आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करणारे या सर्व लाडक्या बहिणींना या स्टेजवर बसलेल्या सर्व भावांचा मानाचा मुजरा। आपले आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रचारसभेला उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। लवकरच आपण ज्यांना विजनमॅन म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळवला, एकदा नव्हे 3दा संसदही केले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या अंबरनाथला विकासाचं काम म्हणून एक कामाचं विद्यापीठ म्हणून दाखल करणार आहेत। याची नोंद इतिहासात होणार आहे, याची नोंद भारतात होणार आहे। रात्र अहोरात्र काम करणारे आपले विजयमान खासदार साहेब इथे उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री महोदय अंबरनाथ पासून यांनी कामाची सुरुवात केली। पहिला नगराध्यक्ष त्यांनी अंबरनाथला बसवला। अंबरनाथ, उल्हासनगर महापौर, कल्याण महापालिका, ठाणे महापालिका, पालघर, बदलापूर ही जी घोडदौड पडत्या शिवसेनेच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली, त्याचा मायमेरू त्यांनी आजपर्यंत उभा करून मुख्यमंत्री म्हणून ते आज अतिशय सुप्रसिद्ध, भारतभर नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या अंबरनाथचे लाडके आमदार 4थी टर्म किंवा 5व्या या निवडणुकीत सामोरं जात आहेत। एवढा प्रचंड महासभेत दिसतंय, यांचा विजय निश्चित आहे। आज आमचा आमदार, आम्ही सांगतो, हात दाखवा आणि आमदार थांबवा असा आमदार आहे। मी विनंती करतो या सभेला मुख्यमंत्री महोदय आणि खासदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे। ऑर्डर्सला 5 मिनिटात आपल्या समोर ते हजर होतील। मी विनंती करतो आपल्या कार्यसभेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी आपल्याला संबोधित करावं। अंबरनाथमध्ये एक महिलांचा जनसागर या ठिकाणी लोटलेला असं या ठिकाणी दिसतंय आणि साहेबांवर प्रेम करणारे अथक असे 81,000 महिलांची नोंद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या मतदारसंघामध्ये झाली आहे। त्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आमचे सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांची मोठी कसरत गेले 2-3 महिने या मतदारसंघामध्ये होते आणि त्याच रिझल्ट 81,000 महिलांना जो आशीर्वाद मुख्यमंत्री साहेबांना मिळाला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। गेले 3 टाइम आपण सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिलात, त्यामुळे या मतदारसंघाचं मी नेतृत्व करू शकलो। मतदारसंघामधील ज्या काही समस्या होत्या ते सोडवण्याचं कार्य मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक समस्या ही एक नवीन होती। माझ्यासारख्या सर्वसामान्य दाताच्या डॉक्टरला डायरेक्ट आमदार होण्याचं स्वप्न म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या, अंबरनाथ उल्हासनगर मधील सर्वच पदाधिकारी, शहर प्रमुख, सर्वच नगरसेवक यांच्या आशीर्वादामुळे मी 3 टाइम या ठिकाणी नगरसेवक झालो आणि अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचं काम मी आपल्या माध्यमातून साहेब, आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच्या माध्यमातून, आपले लाडके कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मी केलेलं आहे। सुरदेचा प्रश्न असेल, जवळजवळ 25 ते 30,000 लोक या ठिकाणी राहत होते। रेग्युलायझेशनचा प्रश्न खूप प्रलंबित होता। 10 ते 15 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, तो सुद्धा प्रश्न सुटला आणि त्या आज अनेक सूर्योदय सोसायटीमधील आणि डीडी स्कीम मधील सर्व नागरिकांना, सर्वसामान्य जे आमचे मराठी कुटुंब या ठिकाणी राहत होते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे। शिवगंगानगरचा राखीव वन असेल, महाराष्ट्रामध्ये एकमेव केस आहे अंबरनाथमध्ये की सर्व नंबर 38 राखीव वन काढण्याचं कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून हे फक्त एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी राखीव वन काढले। त्या अनेक 10-12 हजार लोक जे आमचे सर्वसामान्य लोक राहतात त्याला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। अनुभव जसा वाढत जाईल तशा अनेक कामं आपल्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत। खासदार साहेबांच्या एक स्वप्न आहे, विजन आहे, त्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये सर्वच रस्ते आज या ठिकाणी सिमेंट काँक्रीट झालेले आहेत। शिवमंदिर सारखा सुशोभीकरणाचा प्रश्न, मोठा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे।
तुम्हाला आम्हाला सांगायला गर्व वाटेल, अंबरनाथची एक नवीन ओळख पूर्ण भारतामध्ये म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर करण्याचं काम जर असेल तर आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश महाजन, अजितदादा आणि आपले कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथला ठाणे जिल्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याचं कार्य आम्ही केले आणि ते आज कॉलेज महाराष्ट्रामध्ये आज अंबरनाथमध्ये चालू झालंय. 100 मुलं आज ऍडमिशन झालेले आहेत. पूर्ण भारतातून 15 मुलं आले आणि 85 मुलं महाराष्ट्रातले आहेत. एक वेगळी ओळख आज अंबरनाथ शहराला मिळालेली आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रातील कामं असतील, आमच्या सर्व माझ्या बांधव नवबुद्ध आणि एससी बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृत पुतळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर असतील, हे सर्व कामं आज मंजूर करून आणलेले आहेत. आमच्या नवबुद्ध व एससी मुलांसाठी जे सर्वसामान्य गरीब मुलं असतील त्यांना निवासी शाळा 100 मुलांची निवासी शाळेचं सुद्धा काम आपल्या इकडे चालू झालेलं आहे. बार्टी जे MPSC UPSC जे केंद्र असतं ते सुद्धा आपण अंबरनाथमध्ये चालू केलेलं आहे आणि बार्टीचा जो सुद्धा प्रकल्प उल्हासनगरमध्ये या ठिकाणी लावला आहे. प्रशासकीय इमारत असेल किंवा नाट्यगृह असेल, दोन्ही उल्हासनगरची प्रशासकीय इमारत असेल किंवा इंडोर तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान असेल किंवा आमच्या सिंधू बांधवांसाठी 4 नंबर 5 नंबरसाठी सिंधू भवन असेल, जसं टाउन हॉल सारखं सिंधू भवन सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे. मार्केटचं सुद्धा काम चालू आहे. कैलास कॉलनी ते नेताजी ते हिललाईन पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठा रोड उल्हासनगरमध्ये काम चालू आहे. आज अंबरनाथमधील जीर्ण झालेल्या ज्या पोलीस स्टेशन आहेत माझ्या मतदारसंघातील, त्यापैकी एक असेल अंबरनाथ पश्चिमेचं पोलीस स्टेशन होतं, त्याची इमारत सुद्धा या ठिकाणी आज उभी राहते. त्याचप्रमाणे हिललाईन पोलीस स्टेशन सुद्धा आज या ठिकाणी उभा राहतात आणि 250 सदनिकाचं आमच्या पोलीस बांधवांसाठी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अंबरनाथला गृह संकुलचा सुद्धा प्रकल्प आम्ही मार्गी लावलेला आहे. एवढी अचिव्हमेंट आपल्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. अशा अनेक कामं आहेत. IIT सारखा नवीन मशिनरी आणि अद्ययावत ITI जे आज जगामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या अंबरनाथ तालुक्यातील मुलांना एक वेगळी ओळख ITIच्या माध्यमातून देण्याचं काम आज त्या ठिकाणी झालेलं आहे. नवीन मशिनरी त्या ठिकाणी आणली आम्ही. 60 कोटीच्या अनेक भव्य अशी इमारत त्या ठिकाणी बांधकाम भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. 258 कोटीची 2056 पर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही ही सुद्धा योजना आम्ही या ठिकाणी मंजूर करून त्याचे टेंडर झाले, वर्क ऑर्डर झाली आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे येणारा जो काळ आहे तो सुखावलेल्या पाण्यापासून आपल्या शहराला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. चिखलोली धरणीचा हाईटचा प्रॉब्लेम असेल, चिखलोली रेल्वे स्टेशन असेल आणि चिखलोली रेल्वे स्टेशन मधील जे शेतकरी होते, बाधित शेतकरी, त्यांना कमी पैसे मिळत होते, ते जास्तीत जास्त कसे पैसे मिळवून लँड ॲक्विजिशन करण्याचं काम सुद्धा आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक काम आहेत. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम तर आम्ही करतोय, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मेडिकल मदत मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 12 कोटी रुपये आपल्या फक्त उल्हासनगर आणि अंबरनाथ मधील रुग्णांना दिलेले आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेले. अशा अनेक लोक आहेत त्यांचा जीव वाचलाय. गोरगरीब घराण्यातील मुलांचे हार्टचं ऑपरेशन असेल किंवा कॅन्सरचा पेशंट असेल किंवा माझ्या माता भगिनीचा कॅन्सरचा पेशंट असेल, हे काम करण्याचं जर आम्ही केलं असेल, मंगळवार आणि बुधवार आम्ही फक्त आणि फक्त सायन हॉस्पिटल असेल, KM हॉस्पिटल असेल किंवा JJ हॉस्पिटल असेल, या ठिकाणी स्वतः जाऊन आपल्या अंबरनाथचे जे रुग्ण असतील त्यांना ऍडमिट करून त्यांचं फ्री करण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तर त्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या कामाच्या आहेत. सर्वांना गोरगरिबांसाठी कोणी नसतं.
श्रीमंतांसाठी सर्व असतात, परंतु आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रातील कुणालाही जाती भेद केलेला नाही. मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, बौद्ध असो किंवा सिंधी असतील, पंजाबी असतील, सर्वसामान्य गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्याचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आज अनेक सर्व जाती धर्माच्या महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. त्याचप्रमाणे लेक लाडकी सारखी योजना आज तुम्हाला माहित असेल, ज्या वेळेस एखाद्याच्या घरी मुलगी जन्माला आली तर त्या घरामध्ये तिचे आई वडील तर म्हणा किंवा सासू सासरे तरी म्हणा किंवा तिची नणंद म्हणा, कुठेतरी भांडे आपटायचं काम किंवा काही ना काहीतरी महिलावर असं बोलण्याचं एक वेगळी ओळख महिलेला किंवा त्या सुनाला होते, ते सुद्धा पुसून काढायचं कार्य आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लेक लाडकी या योजनेतून मुलगी ज्यावेळेस जन्माला येते ती कुण्या जाती धर्माच्या घरी जन्मली असेल, पण तिला वयाच्या 18व्या वर्षी 1 लाख रुपये देण्याचं कार्य सुद्धा, ही योजना मोठी योजना सुद्धा देण्याचं काम आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. अन्नपूर्णा योजना असतील, महिलांसाठी आज आपला हा भाग जरी शहरी भाग आहे, या शहरी भागामध्ये आपल्याला एसटीचा काही जास्ती आपल्याला प्रसंग आठवत नाहीये किंवा जास्ती त्याचा उपयोग होत नाही, पण खेडोपाडी गावी जर गेला तुम्ही तर एसटी मध्ये अर्ध्या तिकिटामध्ये आज या ठिकाणी महिला सर्व आपापल्या पाहुण्यांकडे म्हणा किंवा आई वडिलांकडे म्हणा किंवा तुळजापूरला असतील, गाणगापूरला असतील किंवा पंढरपूरला असतील, आज जाण्याचं कार्य आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळांना प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम सुद्धा आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा अनेक कामं आहेत ज्यांनी आज या अंबरनाथमध्ये आपल्या सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या अंबरनाथ मधील पुन्हा एकदा आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला तुम्हा आम्हा सर्वांना एक संकल्प करून द्यायचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींना मी आठवण करून देतो, सर्वांनी हात वर करा. तुम्हाला माहित आहे का आपल्या साहेबांनी 1500 वरून 2100 रुपये केले ना? आवाज येतो का? आवाज येतो का? तर तुम्हाला 2100 करून पाहिजे ना? मग येणाऱ्या 20 तारखेला मुख्यमंत्री साहेबांची निशाणी काय आहे? धनुष्यबाण. आणि माझी ही निशाणी काय आहे? 2 नंबरवरती माझं नाव आहे डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर. त्याच्या समोरील बटन 2 नंबरच्या समोरील धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. आणि पुन्हा एकदा महिलांना मी साहेबांच्या समोर सांगणार आहे, एक मागणी तुमच्या माध्यमातून करणार आहे. लेक लाडकी याची जी योजना आहे त्या योजनेला वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही 1 लाख रुपये देताय, तर आपण सर्वांनी हात वर करून साहेबांना मागायचंय की 1 लाख न मिळता आपणाला 5 लाख त्या मुलीला मिळावं, ही मी आपण या सर्व महिलांच्या माध्यमातून मागायचं का नाही? वयाच्या 18व्या वर्षी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील जन्मलेल्या मुलीला वयाच्या 18व्या वर्षी जे 1 लाख रुपये साहेब देतात ते आपण त्यांना 5 लाख मागूया, जेणेकरून त्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या घरात तिच्या आईवडिलांना तिच्या संसाराला कुठेतरी एक वेगळी ओळख किंवा तिची संसाराला एक भेट मिळेल असं मी या ठिकाणी करतो. आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांचे महाराष्ट्राचे लाडके शेतकऱ्यांचे, कामगारांचे, तुम्हा आम्हा सर्वांचे, ज्यांना कुणी नाहीये अशा सर्वांचे नेते लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मी खूप खूप स्वागत करतो अंबरनाथमध्ये. आणि त्यांच्या या येण्यामुळे सर्व अंबरनाथमधील सर्व जनता जय भवानी. आज या अंबरनाथ विधानसभेमध्ये
आपले महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर आणि त्याचबरोबर बदलापूरचे आमदार आणि उमेदवार किसन कथोरेजी त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मी या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ मध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करतो। जास्त मी बोलणार नाही, मुख्यमंत्री महोदयांना अजून 4 कार्यक्रम इथून पुढे आहेत। आपल्या सगळ्यांना धन्यवाद बोलण्यासाठी आलोय की आपण सगळ्यांनी मला 3 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी संधी दिली आणि यावेळेस देखील या अंबरनाथ मध्ये मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। या कल्याण लोकसभेमधील अंबरनाथ हे शहर हे सगळ्यात जवळचं शहर, सगळ्यात जास्त कामे या अंबरनाथ मध्ये झाली। आज डॉक्टर बालाजी किनीकर या मतदारसंघाचं नेतृत्व गेले अनेक वर्ष करतायत। त्यांच्या माध्यमाने देखील या अंबरनाथ मध्ये अनेक लोकोपयोगी कामं जी आहेत ही कामं आपण करू शकलो। खरंच अंबरनाथ जे काट टाकतंय, अंबरनाथ आता बदलतंय। अंबरनाथ मधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, किसन कथोरे साहेब इकडे बसलेत, नेहमी किसन कथोरे साहेब बदलापूर मध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे रस्ते चांगले आहेत हे आम्हाला नेहमी सुनवत होते, पण आज किसन कथोरे साहेब एकही अंबरनाथला रस्ता जो आहे सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे डांबरी राहिला नाही, सगळे टोटल 100% सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करून टाकले। तुमचा जो डायलॉग आहे ना, नाही डायलॉग काय खड्डा खड्डा असेल तर माझा मतदारसंघ संपला, तसंच आता आमचा मतदारसंघ पण तसाच होत चाललेला आहे। आमच्या या अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज हा सगळ्यात मोठा प्रश्न जो सहजासहजी सुटत नसतो, तो मेडिकल कॉलेजचा विषय सुटला। डॉक्टर बालाजी किनीकर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या मेडिकल कॉलेजला चालना मिळाली आणि मला वाटतं आता ह्या वर्षापासून सुरू देखील झालेलं आहे, ऍडमिशन देखील झालेले आहेत। त्याचबरोबर UPSC MPSC भवन असेल, नाट्यगृह असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या लायब्ररीज असतील, प्रशासकीय भवन असेल, अभ्यासिका असेल, इंडोर स्टेडियम असेल, त्याचबरोबर आपली अंबरनाथची मोठी भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत, पाण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालो। हे फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे। एकनाथजी शिंदे साहेबांनी जो फंड आपल्याला दिला, जेव्हा UD मिनिस्टर होते तेव्हा देखील अंबरनाथला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा अंबरनाथनी जे आहे वळून पाहिलं नाही। जे जे अंबरनाथनी मागितलं त्या गोष्टी देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि बाजूला जे आहे आपलं अंबरनाथचं शिवमंदिर आहे, हे अंबरनाथचं शिवमंदिर देखील जगामध्ये पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यासाठी लागणारा 150 कोटी रुपयाचा निधी तो देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आणि त्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे। गेले अनेक वर्ष आपण या मतदारसंघामध्ये काम करतोय, मोठे प्रकल्प या मतदारसंघामध्ये उभे राहिले। आपण 3 वेळा खासदार देखील मला केलं, डॉक्टर किनीकरांना आमदार देखील केलं। या लोकसभेमध्ये खूप अपप्रचार देखील झाला, संविधान खतरे में आरक्षण काढून घेतलं जाईल याचा अपप्रचार देखील अंबरनाथ मध्ये झाला। मुस्लिम समाजाला जे आहे त्यांचा गैरसमज करून देण्यासाठी देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला, पण अंबरनाथकर जे आहे कुठल्याही प्रयत्नांना जे आहे बळी पडले नाही आणि अंबरनाथ मधून मोठं मताधिक्य जे आहे लोकसभेमध्ये मिळालं। आता वेळ आहे विधानसभेची। डॉक्टर बालाजी किनीकर म्हणजे आपल्या सगळ्यांना कधीही भेटणारे आमदार, आपल्या सुखादुःखामध्ये धावून जाणारे आमदार, हात
हात दिखावर गाडी रुकाव, हात दाखवा आणि आमदार थांबवा, अशी डॉक्टर बालाजी किनीकरांची ख्याती आहे. मला वाटतं जसं आपण शिवसेनेवरती प्रेम करताय, माझ्यावरती प्रेम करताय, तसाच डॉक्टर बालाजी किनीकर यांना देखील या मतदारसंघामधून पुन्हा एकदा आपल्याला आमदार म्हणून निवडून पाठवायचंय. कारण की त्यांची प्रशासनावरती जी पकड आहे, कुठलाही गोष्टीचा फॉलोअप करत असताना ती गोष्ट कशी पूर्ण होईल त्याच्यासाठी पूर्ण ताकद जी आहे डॉक्टर बालाजी किनीकर लावून देतात. पुढे देखील या अंबरनाथ मध्ये आपल्याला चांगली कामं जशी आपण गेल्या 10 वर्षांमध्ये केलं, या अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. जेव्हा वरती खासदार आणि खाली आमदार असतो तेव्हा चांगली कामं त्या शहरामध्ये होत असतात. नाहीतर वरतून चांगलं काम करत असताना खाली आमदार दुसरा असला तर तो खोडा घालण्याचं काम करत असतो. पण गेले 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल या अंबरनाथ मध्ये झाला. आज मुख्यमंत्री महोदय जे आहे त्याच्या अगोदर पालघरला जाऊन आले, पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. मी देखील सगळीकडे जे आहे प्रचार सभेच्या माध्यमाने जातोय. सगळीकडे एक चांगलं वातावरण आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना घेऊन एक आपुलकीची भावना आपल्या लाडक्या बहिणींमध्ये आहे. इथे देखील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आहेत की नाही? ते हात वर करून दाखवा, लाडक्या बहिणी किती आहेत बघा. मुख्यमंत्री महोदय शेवटपर्यंत आहे, दिसत नाही तिथपर्यंत लोक आहेत आणि लाडक्या बहिणी आहेत. या लाडक्या बहिणी जिथे पण मला भेटतात तिथे एकच सांगतात की आमच्यासाठी आमच्या भावांनी विचार जो केला, आम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्याच भावांच्या मागे जे आहे खंबीरपणे उभे राहू, महायुतीच्या मागे उभे राहू. आज एक चांगलं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कारण की गेले 2.25 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत, पायाला भिंगरी लावून जे आहे सतत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत. योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कशा जातील त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यांच्या बरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे तिघं देखील दिवस रात्र काम करतात. म्हणूनच गेल्या 2.25 वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड कामं या महाराष्ट्रामध्ये झाली. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या महाराष्ट्रामध्ये झाली आणि आता योजना देखील या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचल्या. शासन आपल्या दारियाच्या माध्यमाने 5 कोटी लाभार्थी तयार झाले फक्त 2.25 वर्षांमध्ये. आणि या लाडक्या बहिणी 2.5 कोटी लाडक्या बहिणींना लाभ जो आहे, हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जिथे 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे गेले. काही लोक म्हणत होते की 1500 रुपयामध्ये काय होणार. काही लोक कोर्टात गेले आणि सांगितलं की ही लाडकी बहीण योजना बंद करा. काही लोक म्हणतायत की आम्ही सरकारमध्ये आल्या आल्या पहिलं काम जे आहे ही लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत होते. अरे सरकारमध्ये आल्यानंतर काय सुरू करू, काय काम करू हे सांगायला पाहिजे ना, की काय बंद करू. या योजना सुरू केल्या, त्या योजना बंद करू, हाय डेव्हलपमेंट चालू केलं, ते डेव्हलपमेंट बंद करू. म्हणजे फक्त स्पीड ब्रेकर टाकायचं काम, रोड टाकायचं काम अगोदरच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारने केलं. पण ते सगळे रोडे काढून टाकण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला कामच दिसतील. आता मी या पाईपलाईन रोडनी येत होतो, तिथे पण जे सिमेंट कॉन्क्रिटीकरण चालू आहे. या अंबरनाथ मध्ये आलं तिथेही कामं चालू आहेत. कुठल्या तरी वास्तूचं काम चालू आहे. जे जे मागितलं ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अंबरनाथ वरचं त्यांचं विशेष प्रेम जे आहे पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि पुढे देखील जे आहे विशेष प्रेम अंबरनाथ वरती राहील. आमचं एक स्वप्न आहे, जसं केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, आता आमचं अंबरनाथ देखील जे आहे हे शहर त्याच दर्जाचं झालं पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगू इच्छितो, पुन्हा आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्हाला हे अंबरनाथचं जे आहे हे मंदिराची शहर म्हणून ओळख जी आहे ही आम्हाला अंबरनाथला मिळवून द्यायची आहे.
त्याच्यासाठी आपलं सहकार्य जसं आता आहे तसं सहकार्य पुढेही असं असेल अशी आशा व्यक्त करतो. आपण या अंबरनाथ मध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. डॉक्टर बालाजी किनीकर यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की पुन्हा एकदा जे आहे या अंबरनाथ मध्ये आपण आमदार म्हणून निवडून याल यात तीळ मात्र शंका नाही. 20 तारखेला आपल्या सगळ्यांना घराबाहेर निघून धनुष्यबाणा समोरील बटन दाबून डॉक्टर बालाजी किनीकर यांना पुन्हा एकदा जे आहे मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं एवढं सांगायला इथे आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांचा शिवसेना शिंदे साहेब आगे बढ़ो. अरे शिंदे साहेब आगे बढ़ो. अरे कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदीदेवाला माझा साष्टांग दंडवत. खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते. खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिलं. अंबरनाथ पूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचं, पण आता अंबरनाथ मध्ये खड्डा शोधायला लागतोय. हे अंबरनाथ मधलं परिवर्तन आहे. आणि हा रस्ता जो जिथे सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची, हा रस्ता नव्हता, नवीन रस्ता झाला. हा रस्ता नवीन तयार केला. एवढे प्रशस्त रस्ते या अंबरनाथ मध्ये तयार झाले. आता कतोरे साहेबाची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे. खरं आहे, कॉम्पिटिशन पाहिजे, पण कशात? कामामध्ये, विकासामध्ये, लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये स्पर्धा पाहिजे. आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे. प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. खरं म्हणजे ही अंबरनाथची शिव मंदिराची भूमी ही पावन भूमी आहे. खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होते आणि या डेव्हलपमेंट होत आहे ना, अंबरनाथचा विकास होतोय. आता तिथं अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला. आता शिव मंदिर फेस्टिवलमुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये अंबरनाथ ओळखू लागले. देशाच्या नकाशावर अंबरनाथला एक ओळख निर्माण झाली. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले. खरं म्हणजे ही ओळख जी आहे, मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात, परंतु अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले. कला जोपासली जाऊ लागली. आपले सण उत्सव, आपली परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं. आणि म्हणून मी खास करून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांचं देखील अभिनंदन करतो की गेल्या 5 वर्षात, गेल्या 15 वर्षात या ठिकाणी विकासाची गंगा आपण आणली. आणि म्हणून आज आपण पाहतोय की या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही. कारण ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला वंचित कसं ठेवता येईल. आणि म्हणून या अंबरनाथमध्ये, या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी? अंबरनाथमध्ये 1000, कल्याणपूर्वमध्ये, कल्याण लोकसभेत अंबरनाथ मतदारसंघामध्ये 1000 कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणला.
आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही, हजारो कोटी, 5,000 कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये. खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं 2 वर्षापूर्वी. यापूर्वीच 2.5 वर्षाचं सरकार आपण पाहिलं. श्रीकांतनी मगाशी सांगितलं, अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू, आम्ही काय लोकांना देऊ, नवीन योजना काय करू, हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे. परंतु दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की सत्ता करते, राज्यकर्ते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू, ते बंद करू. आणि मागच्या 2.5 वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले. समृद्धी हायवे, नागपूर मुंबई, कोस्टल मुंबई, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, जलयुक्त शिवार, पाण्याच्या योजना, सगळं बंद. त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर टाकला. कशासाठी? अहंकारापोटी, आपल्या इगोपोटी. राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो, इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं. केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे. 2.5 वर्ष तर केंद्राशी भांडण्यामध्ये गेले. केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमीपणाचं वाटू लागलं. अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती. खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो, अहंकार बुडवतो. रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक झाली. आणि म्हणून सामोपचाराचं राजकारण कधी केलं पाहिजे. आणि आपल्या राज्यासाठी आपण केंद्राकडे ज्या योजना आम्ही सरकारमध्ये आलो, खरं म्हणजे आम्ही सरकार का बनवलं आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्या कामामध्ये खोडा, सगळ्या कामामध्ये स्टॉपवर ब्रेकर, स्पीड ब्रेकर सगळं टाकत होते. आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार नाही आणलं. अनैसर्गिक युत्या केल्या, आघाड्या केल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि म्हणून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. आणि म्हणून आम्हाला धाडस करावं लागलं, हिम्मत करावी लागली. आणि मग या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं. का विकास विरोधी सरकार बदलून टाकलं. बालाजी किनीकर माझ्या सोबत होता, 50 आमदार सोबत, एक नगरसेवक किंवा एक सरपंच इकडचा तिकडे जायला विचार करतो 10 वेळा. पण 50 आमदार या एकनाथ शिंदेच्या सोबत आले का? शिवसेनेचं बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही बनवलं. आणि म्हणून मला आठवत आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही काम 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 दुसरं काय केलं नाही. 24/7 काम केलं. मी असेन, दोन्ही माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सर्वजण अनेक योजना आम्ही सुरू केल्या, विकास आम्ही सुरू केला, प्रकल्प आम्ही पुढे नेले. सगळीकडे कामं दिसू लागली, बंद पडलेली कामं सुरू झाली, एक चैतन्य निर्माण झालं. सगळे सण उत्सव बंदी होती हटवून टाकली, देवळं बंद, सगळं बंद, सगळे उघडली. एक सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग
सुरू झालं काम आणि मग योजना आम्ही आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना, अशा अनेक योजना आम्ही आणल्या. खरं म्हणजे या योजना आम्ही आणत असताना रोज विरोधक आमच्यावर टीका करत होते. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, माझं नाव चोरलं, माझं धनुष्यबाण चोरलं. अरे काय चोरायला काय ते काय खेळणी आहेत का काय? आणि तुम्ही काय झोपले होते? अरे लोकशाहीमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे, कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्याने यावर हक्क सांगण्याचा अधिकार काय? आणि म्हणून आम्ही हे राज्य पुढे नेण्यासाठी, हे राज्य अधोगतीकडून बाहेर काढण्यासाठी, हे राज्य महाविकास आघाडी होती तेव्हा 3ऱ्या नंबरला होतं. 6 महिन्यात महायुती सरकारने पहिल्या नंबरला राज्य आणलं.